हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये व एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि आता मी झाले आहे रेडी. मी तुम्हाला तेच सांगत होते. आणि कुठे जायचं आहे तर मला जायचं आहे सवाष्ण म्हणून जेवायला, आणि शेजारीच आहे. आणि सगळ्या कॉलनीतल्या मैत्रिणी जमलेल्या होत्या तिथे, सगळ्यांना सांगितलं होतं. आणि तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल व्हिडिओमध्ये माझ्या या सगळ्या मैत्रिणींना. सगळ्या मी एकाच कॉलनीतल्या आहे. आणि बऱ्याच दिवसातनं आम्ही एकत्र जमलो वटपौर्णिमेच्या नंतर. तर चालू होत्या आमच्या गप्पा. आणि सवाष्ण 7 किंवा 9 घालतात. आणि ह्या इथं बसलेल्या आहे त्यावरती, तर त्यांना नंदबाई आहे माझ्या. तर त्यांना ना थोडासा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे उठायला बसायला, तर त्याच्यामुळं मग त्या कॉटवरच बसल्या. उगाचच नको म्हटलं असं त्रास व्हायला. आणि बऱ्याच दिवसांनी एकत्र जमलो त्याच्यामुळे आमच्या चालू होत्या गप्पा. आणि त्यांच्याकडे पण छोटं बाळ आहे शौर्याचे, आणि त्याची फार गट्टी म्हणा, फ्रेंड म्हणा. तर ते दोघं पण एकत्र खेळतात गार्डनमध्ये. त्याच्या घरी जातो शौर्य, तो पण येतो आमच्या घरी. आणि शौर्य गेलेला होता स्कूलमध्ये, तर त्याला गेले होते घ्यायला. आता येईलच, तो पण दिसेल तुम्हाला. तर छान असे सगळ्यांचे पाय धुवून घेतले, हळदी कुंकू लावलं. म्हणजे ही प्रथाच आहे पहिल्यापासून, जे आपण सवाष्ण म्हणून सांगतो ना, तर त्यांचे पाय धुवायचे. देवीच्याच रूपात असतात ना त्या, तर त्यांचे पाय धुवून आणि पुसून घ्यायचे कोरड्या कपड्याने, आणि हळदी कुंकू लावायचे आणि पाया पाडायचं. तर त्यांची सुनबाई ही, तर ही ते करत होती पूजा वगैरे. आता तिने सगळ्यांचे पाय धुवून घेतले, पुसून घेतले आणि हळदी कुंकू लावून पाया पडली. आणि त्यांची पण जॉईंट फॅमिली आहे. त्यांची पण फॅमिली छान आहे. सगळे म्हणजे एक आमच्या इकडे बरेच कॉलनीमध्ये जॉईंट फॅमिली आहे. आणि आपण सगळी पण इथे मैत्रीणच आहे. पाठीमागे असते कॉलनी, म्हणजे माझ्या घराच्याच बाजूला. आणि आता इथे माझे पाय धुवत होती. तर त्या ज्या प्रथा आहे त्या कराव्याच लागतात. सगळ्यांचे पाय वगैरे धुवून झाले आणि त्यानंतर आहे ना कापूर लावतात. असं कोणी रांगोळ्या काढतात, पण मग ते रांगोळ्या वगैरे काढलं का सगळं ते घरामध्ये ती कचकच पण होते. आणि तो पण आता कसं आषाढ महिन्यातला पण शेवटचाच दिवस होता काल, त्याच्यामुळं मग त्यांनी पण घाई केली. कोणी कोणी अगोदर पण घालतं. आषाढ महिन्यामध्ये केव्हाही नैवेद्य वगैरे दिले किंवा मग जेवण दिलं तरी चालतं सवाष्णांना. आणि इकडे प्रथा आहे आमच्या नाशिक भागामध्ये सवाष्ण जेव घालायचे आषाढ महिन्यामध्ये. तुमच्याकडे आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि काही जागा भेवी कसे इकडे पण बसले होते, कारण कसं वाढायला पण आहे ना आलं पाहिजे ना, म्हणून मग असं व्यवस्थित छान मोकळं बाजूबाजूला असं बसवलं होतं. आणि झालं आता तिचं शेवटच्याच त्या ताई आहे, त्यांचे पाय वगैरे धुवून घेत आहे, ती त्यांची पूजा करून घेत आहे. आता त्यांची पूजा वगैरे झाली की लगेच मग कापूर वगैरे लावतात. प्रत्येकीच्या समोर लावतात, पण मग आता कसं ते नाही, ते आता वाटीत लावतात. थोडंसं कापूर टाकायचं वाटीमध्ये आणि तिथे म्हणजे मग ठेवायचा आणि तो पेटवायचा. तर इथं मी हसत होती. ह्या तिच्या सासूबाई आहे, ह्या मैत्रिणीची माझी. ही इकडे त्यांची जाव म्हणजे तिच्या ह्या दोन्ही सासू आहेत, सासू आहेत. काय करतो विहान, काय करतो? बिस्किट काढतो. हां हाय. तुझा फ्रेंड कुठे गेला? तुझा फ्रेंड कुठे आहे? शौर्य कुठे आहे? शौर्य येणार आहे. शौर्य स्कूलमध्ये गेला बरं का. हां, तुला आवडतो का तुझा फ्रेंड? हो आवडतो. तुझं नाव काय? तुझं नाव काय? विहान. हा, बाय करा, बाय करा, बाय करा, बाय. तसं उलट खाली खाता नाही येणार त्यांना, मांडीवरती व्यवस्थित त्याला दिलं नाही का काही खायला. आणि आता इथं झालं होतं सगळ्यांना वाढून. तर जेवणामध्ये काय असतं तर
पुरणाची पोळी, वरण, भात, सार, कुरडई, भजे, पापड आणि कोणी खीर करतं, कोणी दूध करतं, म्हणजे दूध देतं पुरणपोळीबरोबर. तर दूध होतं त्यांनी आटवलेलं पुरणपोळीबरोबर, असा नैवेद्य असतो. पूर्णावरणाचा होता आणि गोड पुऱ्या आणि मेथीची भाजी पण होती, साधी पोळी पण होती आणि तूप त्याच्यावरती. छान आता वाढून झालेली आहे. आता आम्ही कापूर वगैरे लावते. मैत्रीण, तिचं नाव वैशाली आहे आणि एकीचं नाव कामिनी आहे. आणि आता इथे कापूर लावला. आता आम्ही त्यानंतर जेवण करायला बसतो. तर आता व्हिडिओ काही जेवणाचा वगैरे असं जेवण करताना काही घेतला नाही, कसं नाही आवडत कोणाला, त्यामुळे नाही घेतलं. तर आता इथे सर्वांना मी सांगते की जेवायला बसा असं. आता इथे झाले आमचे जेवण वगैरे. त्यांची सुनबाई ओटी भरते आणि जेवण वगैरे झाले का सवाष्णींना एक ब्लाऊज पीस, हळद, कुंकू, गजरा आणि सुपारी, दक्षिणा आणि एक फळ देतात ओटीमध्ये आणि ब्लाऊज पीस असं असतं. तर देत आहे आणि गजरे आम्ही लगेच तिथे त्यामध्ये लावून घ्या. तर आम्ही गजरे पण लावून घेतले तिथेच. सर्वांची अशी छान ओटी भरली त्यांनी. खूप छान वाटतं सवाष्ण वगैरे असं जर कुठे बोलवलं ना जेवायला, छान वाटतं. असे एकत्र जमतात सगळ्याजणी आणि ते सवाष्ण म्हटल्यावर तो मान पण मिळतो ना आपल्याला, त्यामुळे अजूनच छान वाटतं. इथे माझी आता ओटी भरते ती. शौर्य पण आलेला होता, तो याच्याबरोबर खेळत होता विहानबरोबर. त्यांचा ईचा मुलगा आहे तो, तिचं नाव मयुरी आहे. तो काही तिथं बसलेला आहे, शौर्य त्या बाजूला बसलेला आहे. त्याला पण बरं नव्हतं, त्यामुळे तो शांतच होता जरा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुमच्याकडे आहे का अशी प्रथा आषाढ महिन्यामध्ये सवाष्ण जेव घालायची, तर नक्की सांगा. शौर्य पण जेवण करत होता. स्कूलमधून डायरेक्ट स्कूलच्या ड्रेसवरच शौर्याला इकडे पोचून दिलं त्याच्या बाबांनी. या बाजूला बसलेला आहे त्यामुळे तो दिसणार नाही, पुढे व्हिडिओमध्ये दिसतील. हा या इथं बसलेलं आहे, खुरडई खातोय तो. जेवायला चल म्हटलं तर नको म्हटलं. टिफिन दिलेला होता ना त्याने पराठा, तर त्याने तोच फिनिश केला. भूक नव्हती पण थोडीशी कुरडई आवडते त्याला, तर खात होता तो. जवळ पडतं. विसरले का? विसरलं. यांचं काहीतरी ठरवून आलं आणि इथं कार्टून पण लावलेलं होतं ना टी व्हीवरती, त्यामुळं मग मी आवाज म्यूट केलेला आहे, व्हॉईस देते. कारण मुलांना कसं कार्टूनच आवडतं, गप्पा बसतात मग एका ठिकाणी, कारण आपले पण कामं व्हायला पाहिजे ना, त्यामुळं मी म्यूट केलेलं होतं आवाज हे करून. छान आमच्या अशी गंमत जम्मत चाललेली होती. आता झाल्या ओट्या वगैरे भरून. याच्यानंतर सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्या आणि पानं पण देतात, विडा म्हणतात त्याला सवाष्णींना. तर विडा वगैरे पण दिला होता सगळ्यांना त्यांनी. बघा शौर्य कसा बसला आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात. कोणी सवाष्ण म्हणतं, म्हणजे नावं पण वेगवेगळे असतात. कोणी सवाष्ण म्हणतं, कोणी मावल्या म्हणतात. प्रत्येक वेगवेगळ्या पद्धत असते. कोणी कोणी आपल्या जेव्हा आंब्याचा सीझन असतो ना, तेव्हा पण मावल्या जेव घालतात. म्हणजे सवाष्णच असतात त्या पण, मग तेव्हा पण घालतात. कोणी 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 आषाढ महिन्यामध्ये घालतं, कोणी नवरात्रामध्ये घालतात सवाष्णींना जेव. प्रत्येक भागाच्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रथा असतात. आता ही काही इथे पाण्याचं विडा वगैरे देतात ते, त्या विडा म्हणतात देवीला. विडा देवीला खूप प्रिय असतो ना, त्यामुळं आमच्याकडे इकडे जेवण झालं की सवाष्णींचं त्यांना
पानाचा विडा देतात. तर सगळ्यांना विडा दिला त्या यांनी. मोठी मैत्रीण आहे ती माझी, म्हणजे ह्या दोघी सख्ख्या जावा आहेत, ह्या या कुंकू लावता ह्या आणि त्या. तुम्ही बघितलं असेल फोटोमध्ये आता वटपौर्णिमेच्या, ती त्यांची सून आहे. ती ज्या गेल्या त्या मोठे त्यांची सून आहे ती, आणि ही जाव आहेत. तर त्यांची पण जॉईंट फॅमिली आहे. शौर्य बसला होता खेळत विहान, आणि शौर्य विहानला बरं नव्हतं म्हणून गप्प बसले होते दोघं जण, नाही तर खूप मस्ती करतात. कारण कहा देते त्याला काहीतरी खायला त्याची आजी विहानची. शौर्य इथे येत असतो, बरंच 2-2 तास त्यांच्याकडे खेळतो तो. खूप मस्ती करतात दोघं. शौर्य कसा त्यांच्या इथे काही वस्तू असली खेळण्याची की लगेच घेऊन येतो. हा विहान पण घेऊन जातो. मग समजून सांगावं लागतं आणि ती वस्तू नंतर द्यावं लागतं, ती खेळणी. आता ह्या पण हळदी कुंकू लावून घेता येतं आम्हाला सवाष्णींना, आणि दोघी पण, आणि पाया पण पडत आहे. आता ही प्रथा कशी असते, आपल्या सासूकडून आपल्याकडे येते, आता आपल्याकडून नंतर आमच्या सुनांना जाणार, असं प्रत्येकाचे ते कसं म्हणतात ते पिढी ना पिढी चालत असतात. आता यांच्या सासूबाई आहेत त्या पण सवाष्णी जेव घालायच्या, ज्या त्यांच्या सासूबाई आहेत त्या पण जेव घालायच्या. मग आता यांच्या सासू घालत होते त्याच्यामुळे ह्या घालतात. आता यांची ही प्रथा त्यांची सून घालेल, असं पुढे पुढे ती पिढी चालत राहते, करत राहतात. गजरे लावून घ्या ना फोटो मध्ये. आणि नाही केलं की कसं वेगळं वाटतं, असं आहे ना, ओट्या घेऊन आहे ना सगळ्यांचा एक काढा असा एकदम तिथेच पातळी किती का घेते आणि आमच्या नंदनी आता आम्ही कसं सगळ्या वहिनी पडतो, आणि आमच्या नंदनी कसं आमच्या दोन माझ्याच बाजूला 2 घर सोबत आहेत, आणि त्या कसं सगळ्यांच्या वहिनी नंदनबाई आहेत. सत्य नंदनबाई ते कसं सगळ्या चेष्टा करतात, सगळ्यांना नंदनबाई ह्या वहिनीच म्हणतात सगळ्यांना. त्यामुळे मग त्यांनी असं कुठे एकत्र जमलं का आम्ही सगळे एकत्र त्यांचे वहिनी म्हणजे खूप वहिनी जमतो, आणि त्या एकच असतात आमच्यामध्ये. तर आम्ही आता मैत्रिणी म्हणूनच आहे त्या माझ्या, खरंच खूप म्हणजे बेस्ट नंदनबाई कमी आणि बेस्ट फ्रेंडच आहे त्या माझ्या नंदनबाई माझ्या. कारण पहिल्यापासून आम्ही एजने पण सेम आहे दोघी, आणि आमचे विचार पण इथे छान बघा, किती छान फिश आहे. तिला म्हटलं याच्यावरती पण निघाला, किती सुंदर दिसतात छोटे छोटे. चला आता चालू आम्ही म्हटलं चला एक काहीतरी करते मी, तर सगळ्या जणांना म्हटलं तसंच करा तुम्ही पण काहीतरी. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि शौर्य पण बघा इथं बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. गोल मारा चप्पल असं जवळ या ना का इथं फिरत असं. हां भारती अगं कर ना, नाही केलं असं केलं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हसत खेळत छान वाटतं असं कुठे पण, असं काही कोणी एकत्र जास्त जमत पण नाही.
ह्या पण आमच्या ननंदबाई ना त्या छोट्या, तर त्यांची सख्खी जाऊबाई म्हणजे ह्या पण ननंद आहे. हा ह्या ननंदबाई ना त्यांची जाव आहे, शेजारीच राहतात ह्या. सगळ्यात छोटी जाव आहे त्यांची. म्हणजे ननंद का मीन्स जावाचा मैत्रिणीचा आम्ही आहे. तर बायबा करताना ह्या दोघीजणी जावा आहेत मैत्रिणी. ते बघा त्यांचं बाळ आणि विहान आणि शौर्य. त्यांची सूनबाई तर चालू होतं तिचं काम, म्हणजे ती शूट घेत होती. तर तिला म्हटलं तुला तर ती म्हणे जाऊ द्या म्हणे, मी नंतर काय नाही म्हणे एवढं. तर चला बाय.